जर आमचा ब्लॉग वगैरे पाहणं तुम्हाला दिसणार की तो बहुत साऱ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत मोठ्या मोठ्या। हॅलो गाईस, तर आज आम्ही जाणार आहोत चिचपल्लीला। तिथे नाही का बहुत मोठा प्रोग्राम होणार आहे। अजून ऍक्टर पण येणार आहे, त्यांचे नाव गगन मलिक आहे, त्यांनी पण येणार आहे मस्त। अजून लेझिम वगैरे होणार आहे, गाण्याचा प्रोग्राम पण होणार आहे मस्त बड्यापैकी। तर तुम्हाला आम्ही दाखवतो। आम्ही जेव्हा रेन काका होते तेव्हा जास्त वेळ काही राहणार की नाही तिथं आम्ही। तर आता चिचपल्ली मिळून जाऊ बड्यापैकी मस्त। आज तयारी केलं बड्यापैकी, आज आम्ही जायचं आहे म्हणून। चला तुम्हाला दाखवतो आज काका आहे चिचपल्लीमध्ये। तर आमच्या घराकडे आज नाली साफ करणारे लोक आले, तर नाली की साफ झाली बड्यापैकी चकाचक। तर आता आमची सवारी निघली जासाठी, तर आता तिथं जाणार आहोत। आता घराकडून निघलो आम्ही जासाठी, तर माहित नाही कसं का होणार आहे। तर मी जाणार की नव्हतं असं वेळेवर नाही का सोचून जाता आता माहित नाही कसा की प्रोग्राम घेऊन होणार आहे। वेळेस आज गणपती पण उठणार आहे आमच्या इकडचे, म्हणून जावशा पण नाही वाटत होतं, पण आता तरी जात आहोत आम्ही। आमच्या आईचा प्रोग्राम आहे म्हणून। ऊन सावली येत आहे। अजून जर ऊन की डाली ना असं टोन होत जाते, सब सावली की डाली ना असं टोन होते। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ मेरा भारत महान, कीप सेफ कीप डिस्टेंस मस्त असं काही लिहून आहे या गाडीवर बडा। आता ना तुम्हाला मोठी वाली हनुमानची मूर्ती दाखवतो तुम्हाला। चिचपल्लीला पोहोचलो, बहुत गर्दी आहे हवा। बहुत गर्दी आहे, दादरून जाते बाप्पा माणूस लोकाले पाहून एवढ्या साऱ्या। तर नाही का आम्ही आजीला बोलवायला गेलो मागच्या वाल्या, तर नाही का लेझिम नाही का त्या साईडला सुरू आहे पार्कीवाली। पाणी घेऊन पळतो, बहुत थकून गेलो। बाटली सुद्धा गरम गरम येऊन गेली। माझ्या पप्पाने नाही का 900 रुपयाची शॅर घेतली बाटली, बडनं पाणी गरम गरम आलं का नाही तर पाहूया। तर पकड बाटली बडा आणली पप्पाने आमच्या बनतेची याने माझं नाव ठेवलं। अजून नाही का त्या साईडला लेझिमनी सुरू आहे, बहुत सारी गर्दी आहे, ऊन पण बहुत आहे। मी यांच्यासोबत आलो, तर ना तिथं लेझिम होणार आहे मस्त। तिथं अपुताई वगैरे स्वरा आहे, अजून आमच्या वार्डातल्या काकू लोक पण आहेत तिथं। तर बहुत गर्दी घेऊन दिसत आहे बाप्पा। आम्ही पण पहिलं नाही का लेझिम मध्ये होतो, मग नाही का पेपर घेऊन जवळ आलते सेमिस्टर, मग आम्ही नाही गेलो। नाही तर मी आज तिथं मस्त लेझिम करत असतो। आणि डीजेचा बेस मस्त वाटतंय। हे इलेक्ट्रिक बस आली रे बाप्पा हवा, मी ना पहिली वेळ पाहिली।
डॉक्टर गगन मलिक, अध्यक्ष गगन मलिक फाउंडेशन, कार्यक्रमाचे उद्घाटक महाउपासक माननीय डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे, मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर प्रशिक वाघमारे, सर्व बौद्ध उपासक आणि सर्व माझ्या उपासिकांना विनंती करते की कृपया शांतता ठेवा आणि आपल्या जागेवर बसा अशी आपणास नम्र विनंती आहे। सर्वांनी आपल्या जागेवर बसावं। श्री चंदन उच्चकर उपसरपंच ग्रामपंचायत चिंचपल्ली, श्री सिद्धार्थ रोडे, डॉक्टर प्रणय गेडा, श्री आशिष बिरेवार, श्री मलिक फाउंडेशन या महत्वपूर्ण अशा कार्यक्रमाचे उद्घाटक महाउपासक माननीय डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे, मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर प्रशिक वाघमारे, डॉक्टर विनोद नगराडे, डॉक्टर जनबंधू जागाच नाही, दोऱ्या बाजून नाही हे अबुताईची मैत्रीण इथे येऊन आहे। हे सम्राट अशोक शाळा माझ्या मम्मीची शाळा आहे। इथं मम्मी माझी येऊन शिकली मस्त 11वी शिकली आम्ही। इथे जागा नाही भेटली, भरपूर जागा आहे बहुत हाय, गरमी आहे। आता का मंचावर जाता तुम्ही चहा? शाळेत ना डान्स पण आहे, इथं पोरी लोक दिसत आहे। इथं यावेळेला शाळेचा ड्रेस आहे, शाळा दाखवतो दुरून। पडद्याच्या खालचं काय आहे, इथं फोटोशूट सुरू आहे सध्या। इथं शाळेत डान्स कॉम्पिटिशन मध्ये डान्स पण होणार आहे, कारण की इथं पोरी की सजून की दिसत आहे। हे सम्राट अशोक शाळा माझ्या मम्मीला दाखवायला लागते ह्या ब्लॉग बऱ्यापैकी। या शाळेमध्ये पहिली वेळ मी आलो, पण जागा भेटली नाही मध्ये। आता माझे वजन जास्त आहे, पण मानतो पण बाकीच्या लोकांना नाही भेटलं, सगळेजण उभे आहेत। आता शाळा बसासाठी चाललो नाही, बसासाठी चाललो स्टेजच्या मागं आम्ही। का फायदा झाला आम्हाला स्टेजच्या मागे येऊन बसायला लागलं। इथं गौतम बुद्धाचे मस्त साऱ्या मूर्ती पण आलेल्या आहे, या साईडनं पण आहे, अजून त्या साईडनं पण आहे। शाळेतला वर्ग दाखवतो। इथं शाळेत लेझिम वाले गेलेले आहेत, थांबा दाखवतो। इथं नाही का लेझिम वाल्या बाया की नाही, हे भात भेटलं आम्हाला, भात नाही भेटलं तरी भात नाही खाली आलो, भेटायला आणलो। थांब येतं 1 मिनिट, शाळा आता ओळखतेस ना ज्यांच्या आलेले आता मी एक नवीन ड्युटी पाहिलो, जर कोणाला काही काम घेऊन जायचं नाही, मी इथं दरवाजाजवळ उभी आहो, वाट पाहत आहो। इथं लेझिम वाले पोरी की नाही या रूम मध्ये, इथे खाले भेटलं बऱ्यापैकी आहे। तर आम्ही तोंडपास राहायचो काय काय, यांची जिरून गेली। अजून कोण कोण आहे दाखवतो, वर्ग मस्त बडे, इथे फोटो फाटो की कोण आहे तुम्हाला दाखवतो, एक लोक पण याच्या खाटावर प्रोग्राम झाला, आता आम्ही उपाशी राहायला लागते आम्हाला, आम्ही पैसे राहतो। यांनी पण मस्त डान्स केले होते तिथं, हाय करताय सगळेजण, हाय करताय, यांनी सगळे डान्स केले तिथं। हे स्वरा जिजून किती माहित नाही का, स्वराचे निघणे माहिती समजत नाही, स्वराचे दाखवून देतो। मला माहिती स्वराची मम्मी डान्स केली का, स्वरासोबत एंट्री फी भेटली तिले। चला आता जातो बाहेर।
हे आली भात आम्ही आता तोंड पाहून दीड लागण नेले म्हणून थोडासा भात खाऊन टाकावा. तर नाही का भाजीचा बस टेस्टी पास्ता. आता तुम्हाला वर्ग दाखवतो. टक टक असं वाटतं केमिस्ट्री की लॅबेट होत आहे आरमाऱ्या ठेवून दिसत आहे. आता जातो मी त्यांच्यासोबत आलो नाही तर मला त्यांनी हिंडतच आहे मंगांपासून. तिथं स्वागत गीत सुरू आहे ना मी मागं नाचत सगळेजण तिथं खात आहे. मी खालो नाही मग शाळेत गडबडगीत झाली तर पोटामध्ये आपण तिथे. तर आता आपण ब्लॉग करायसाठी निघलो. तिथं मस्त मूर्त्या घेऊन ठेवून आहे. भेटी आले नाही का पडदे पण मस्त शिवून ठेवले आहे. काही डाकाझाकीचं कामच नाही एक तर काही दिसत असंही नाही. बहुत गर्दी झालेली बाबा. काय झालं ते सम्राट अशोक हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज चिंचपल्लीच्या विद्यार्थिनी पाहुणे मंडळींचं स्वागत नृत्य सादर करीत आहेत. शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सासों की सरगम गाए सुस्वागतम. काही सनस्क्रीन क्रीम काही लावण्या आलो ना थोडा जळत आहे म्हणून स्टाफ आता पांघरून येतो. हा बहुत गरमी लागता या एरियामध्ये. बापरे का इतकी गरम होतं का नाही. पाऊस आम्ही गेलो हा मस्त पाणी आलं ना सध्या नाच म्हणतं ते पाणी नाही यावं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि.
यम्पि बुद्धं शरणं गच्छामि यम्पि धम्मं शरणं गच्छामि यम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। डॉक्टर गगन मलिक फाउंडेशन के अध्यक्ष सन्माननीय धम्मदूत डॉक्टर गगन मलिक यांचं स्वागत, या कार्यक्रमाचे आयोजक आणि स्वागताध्यक्ष प्राध्यापक दुष्यंत नगराळे सर, इंजिनियर सारंग कुमार राऊत, श्री विनोद देशपांडे यांना माझी विनंती आहे की त्यांनी धम्मदूत मान्य डॉक्टर गगन मलिक अध्यक्ष गगन मलिक फाउंडेशन यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो। कन्याका भंडार जणू तू धनिक, तू सर्वश्रेष्ठ बुद्धीचे प्रतीक सिद्धार्थ गौतम स्वामी। ज्ञान योगी तू ध्यान मूर्ती परमात्मा अंतर्यामी। बुद्धाच्या शिक्षेने पावन झाली चराचर धरणी। या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले संस्थापक अध्यक्ष उद्घाटक सन्माननीय डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबेरे सर, अध्यक्ष संस्थापक आश्रय फाउंडेशन यांचं स्वागत करण्यासाठी आयोजक समिती स्वतः स्वागताध्यक्ष प्राध्यापक दुष्यंत नगराळे सर, इंजिनियर सारंग कुमार राऊत आणि श्री विनोद देशपांडे आणि त्यांची सर्व टीम माननीय सिद्धार्थ हत्ती अंबेरे सर यांचं स्वागत करते। चिचपलीचे अध्यक्ष दुर्योधन ताई यांना माझी विनंती आहे की त्यांनी सन्माननीय राऊत सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्यागमूर्ती तू शांत चित्त तू योग रूप संसारी। तर इथं नाही का पाणी प्यायसाठी आलो होतो, गाडा घेऊन इथं फिरून आम्ही। आमचा मामा बहुत फेमस झाला काय, आमच्या मामाची कॅन इथं आहे एक मिष्टी अँड फुगी कूलिंग वॉटर सप्लायर। हे वाली स्कॅन वे आमच्या मामाचं कॅनचा बिझनेस आहे हा वाला। तर आता जे होते ना ते माझे मम्मीचे काका होते, तर त्यांनी म्हणते तुम्ही आता बोर्ड जवळ झाले तर बोर्डाला येऊन जा, पण माझ्या सोबतीचे लोक यायला तयार आहे नाही, तुम्ही का करू शकता आता त्यांना, कारण की आता त्यांच्यासोबत जायला लागते म्हणजे। पण मला कुठं समजत नाही, माझे नाही का सबस्क्रायबरनं बहुत कमी आहे, तरी लोक नाही का ब्लॉग बनवते म्हणते, पण त्यांनी सबस्क्राईब काऊन नाही करत आता डाऊट येते मध्ये। अच्छा आता यांना दाखवतो ब्लॉगमध्ये कॅमेरामॅन बनलो, सगळेजण फोटो काढत आहे। तिनं लेझिमिंग केली, आता कपडे घेऊन चेंज केले आणि लोक बरोबर आहे। आता असं सुरू आहे इकडं, बऱ्यापैकी मजा येते। आता गाणे वाणे बाय होता दादा, कोणता दादा निकी आवे, हे मी यांच्यासोबत आलो, वाटत आहे का यांच्यासोबत आलो म्हणून। एनी माहिती एका कोपऱ्यामध्ये राहते तर मी दुसऱ्या कोपऱ्यामध्ये राहतो, एनी नाही का पुढच्या वेळीमध्ये आनंद नसते सोबत जवळलं घेवडलं तर। अशा तऱ्हेनं सिंगर आलेले आहे, तुम्हाला सिंगर दाखवतो।
इथंच बसून आहे ते पहिल्या सीटवरचे बसून आहे ना त्यांनी सिंगलवर. तर आता नाही का चाय प्यासाठी चाललो ना, काही खालो नाही कारण की मग गडबडगीन झाली तर आपण येते म्हणून. तर आता चाय प्यासाठी चाललो. हे चाय पाहिजे माझं वजन कमी नाही होत, मला ना चाय बहुत जास्त आवडते आणि मग मला चाय घेऊन भेटला नाही मला जेवणची गरजच नाही पडत. तर आता चाय प्यायला चाललो. माहित नाही कोणतं चाय प्यायला जातो का आम्ही. अप्पू त्याचे पप्पा येत आहे चाय प्यासाठी. पैसे अच्छा एनीकडे नेत आहे आमच्या दोघाले कारण की आम्हाला माहित नाही चाय घेऊन भेटते म्हणून. इथं बाबासाहेबचा पुतळा पण आहे. मला दाखवतो कुठं जात होतो आम्ही कारण की आम्हाला नाव गाव सगळं माहित नाही. मागं मागं जा. मला लस्सी पाहिजे. लस्सी आहे का आता कसं भेटणार? आई बरं आता चाय पितो लस्सी नाही भेटली तर आता चायनं काहीतरी नाश्ता करायसाठी आलो आम्ही इकडं. पिंपळ शेंडेच्या हॉटेल हे आणि इथं शेंडे आणणार आहे. शेंडे आले पिंपळ शेंडेकडं खासाठी. बहुत कडक आहे मटन वाली. उसमें खा लागतं. कोंबडीचं बिल कधी खातो असं प्रशांत मामाला तोडणं नाही होत आहे ना. पाऊस पण येत आहे काय हळूहळू. चाय पण आलेला आहे. चाय पण थोडसा पाऊस लागला काही. चायचा सूप पण नाही भेटलं. पाणी आला बदबद म्हणजे थोडसा पाणी आलं. तर आम्ही आता गाण्याचा प्रोग्राम पाहण्यासाठी चाललो. लेकिन हमें इस बात का एहसास होना चाहिए कि आपके भूखे सोने की पहचान आपके कपड़ों से नहीं आपके बिहार से होने वाली है. तो अपने बिहार को जाके आप देख लीजिएगा कि आप कितने स्ट्रॉन्ग बुद्धिस्ट हैं. बिल्कुल लोग अगर नहीं होंगे तो बुद्धिज्म खतरे में. तो वही खतरे को हटाने के लिए गगन मलिक फाउंडेशन ने एक निर्णय लिया. जो भी माँ बाप अपना कोई बच्चे को आगे बढ़कर भिक्षु बनाने की इच्छा प्रकट करेंगे, आगे बढ़कर आएंगे कि हमारा बच्चा फ्यूचर में भिक्षु बनना चाहिए, उसकी 10 साल लगे चाहे 15 साल लगे, थाईलैंड में उसकी पढ़ाई और भिक्षु होने की पढ़ाई पूरी जिम्मेदारी गगन मलिक फाउंडेशन लेता है. ये तो कदम है बुद्धिज्म पढ़ाने के ऊपर. मैं जब शुरू में इधर आया तो लोगों को लगा कि बुद्ध मूर्तियां बांटने से क्या बुद्धिज्म फैलेगा. तो ये बुद्ध मूर्ति बांटकर बुद्धिज्म फैलाने का काम कर रहे हैं. लेकिन मैंने उनको कहा ये आपने कैसे तय कर लिया कि ये मेरा आखिरी चरण है. पहले तो घर घर बुद्धि आए थे, उसके बाद ही धम्म पहुंचा था. तो पहले बुद्ध पर जा रहा हूँ, उसके बाद धम्म पर जाऊंगा. तो अब हम अगले चरण में कूद रहे हैं. अब वो समय आ गया है कि केवल पाठ पूजा करना, चैंटिंग करना, अभी माता जी भी बोल रही, ये इससे काम नहीं चलने वाला. जो बुद्धिज्म है वो आचरण की बात करता है केवल. अगर आप बुद्धिस्ट होने की बात करते हैं कि मेरे पास सर्टिफिकेट है, मैं बुद्धिस्ट हूँ, तो वो काफी नहीं है. अगर आप बुद्धिस्ट होने की बात कर रहे हैं तो आप बुद्धिस्ट अपने आचरण से अपने आप को सामने पेश करें तो ही आप बुद्धिस्ट हो. अदरवाइज आप बुद्धिस्ट होने का आपको कोई हक नहीं. मैं बुद्धिज्म को और अच्छे से जानने के लिए मैं थाईलैंड गया और थाईलैंड में कम से कम मैं 4 महीने के लिए मैं भिक्षु बनकर रहा था. मैं खुद जाके मैंने सामने कहा 4 महीने रहा. और आप जानते हैं वहां के भिक्षुओं ने मुझे कहा कि सुबह 6:30 बजे जो है आपको चारिका करने जाना है नंगे पांव बैंकॉक जैसी सिटी में. तो मुझे लगा कि 6:30 बजे सुबह वहां कौन आएगा, कौन वहां पर हमें चारिका देगा, कौन हमें खाना देगा. लेकिन इस बात का आपको एहसास नहीं है. जब पहले दिन मैं 6:30 बजे बाहर निकला तो कम से कम 300-400 लोग बिहार के बाहर खड़े होकर इंतजार कर रहे थे कि एक लड़का भारत से आया है जो बुद्धिज्म को भारत में वापस लेके जाना चाहता है, वो हमारे किसान है. और हमारी हालत यहाँ पर ये है
कि अगर भिक्षु लोगों को चारिका करनी होती है तो उसके लिए एक स्पेशल दिन चूज किया जाता है कि आपके घर में कोई इवेंट है, फंक्शन है या कुछ करना चाहते हैं, अरे बनते कि आज हमारे वहाँ आ जाना, हम चारिका करेंगे तो आप लोग क्या करें। वो चलन को अब बदलने का समय आ रहा है। ये ड्यूटी किसकी है? ये ड्यूटी उपासकों की है, भिक्षु लोगों की नहीं। ये भिक्षु लोग जब भी बाहर निकले बढ़िया सिटी, अच्छी सिटी, तो उनको उपासक खड़े हुए मिलने चाहिए कि सुबह भिक्षु 1 घंटे के लिए चारिका करेंगे। अगर ये दान उन्होंने हमें हमसे दे दिया तो हमें बहुत बड़े पुण्य की प्राप्ति होगी। उनका सपोर्ट करके ये आपके दिमाग में अब बैठना शुरू हो जाना चाहिए। मुझे बहुत सारे लोगों ने ये भी कहा थाईलैंड में भिक्षुनी का चलन नहीं है। ये मुझे इस बात का अफसोस है कि वहाँ भिक्षुनी का चलन नहीं है, लेकिन नन का चलन है। तो मैंने उनसे बात की है, हमने ये 23 सितंबर जो आने वाला है वहाँ पे एक बहुत बड़ा नन्स का एक होम बना रहे हैं ताकि आने वाले समय में कुछ समय के लिए, चाहे महीना चाहे 2 महीना, अगर लेडीज को भिक्षुनी बनना चाहेंगी, वहां पर जाकर रहना चाहिए 1 महीने के लिए, तो उसके लिए भी गगन मलिक फाउंडेशन मुझे पूरा सपोर्ट करेगा। हम अपने बच्चों को बहुत कुछ सिखा रहे हैं, लेकिन ये भी हमें समझना होगा कि अपना बच्चा सही राह पे कब और कैसे आएगा। अपना बच्चा सही राह पे आएगा जब कम से कम उसे इस बात का ज्ञान होगा कि बुद्ध का धर्म क्या है। क्या छोड़ेंगे व्यक्ति, एक देश होता है वो रखेंगे, उसके लिए क्या करना होगा। यहाँ मैंने देखा है कि बहुत सारे श्रामदेव शिविर लगते हैं, कोई 1 दिन का लगता है, कोई 3 दिन का लगता है, कोई ज्यादा हो जाता है 5-7 दिन का लग जाता है, अगर बहुत ही ज्यादा हो जाए। मैंने देखा कि 500 श्रामदेव बनाए जा रहे हैं, हमारे यहाँ पर आइए 500 शिविर मानिए, और अगले दिन सभी लोग नॉर्मल। लेकिन ये संकल्प जरूर ले लिया कि 84,000 बुद्ध की मूर्तियां मैं पूरे भारत में बांटने का काम करने की पूरी कोशिश करूंगा। आज की तारीख में मैं आपको इस बात का एहसास कराता हूँ, थाईलैंड, वियतनाम, म्यांमार, श्रीलंका और अमेरिका, इतने सारे देश जो हैं अब वो चल पड़े हैं भारत के बुद्धिस्ट लोगों के साथ जुड़ने का काम करने के लिए आगे बढ़ चुके हैं। और बहुत सारी मूर्तियां, वियतनाम में 3 मूर्तियां बाबा साहब की ऑलरेडी लगा दी गई हैं। थाईलैंड में रॉयल मोनेस्ट्री ने ऑलरेडी मंजूरी दे दी है कि बाबा साहब की यहाँ पे आप फोटो लगाओ। थाईलैंड के लोग यहाँ पर आना शुरू कर दिए हैं और जय भीम का नारा भी लगाना शुरू कर दिए हैं। ये पावर है बुद्धिज्म की और ये पावर है बाबा साहब की, जो उन्हें जय भीम कहने पर मजबूर कर रही है। लेकिन अब आप देख लीजिए, जब वो जय भीम बोल रहे हैं, उन्हें जय भीम कई बार मतलब भी समझ नहीं आता, लेकिन उनको ये मालूम है जय भीम बोलकर हम बाबा साहब को रिस्पेक्ट दे रहे हैं, उनके विचारों को रिस्पेक्ट दे रहे हैं, जो आचरण उन्होंने सिखाया उसको रिस्पेक्ट दे रहे हैं। लेकिन यही बात अब हमें भी समझनी होगी कि हमें भी अगर उनको रिस्पेक्ट देना है तो धर्म के कार्य को आगे बढ़ाना होगा। जहां पर भी धर्म का कार्य हो, आप जो है उस कार्य को अपना समझकर आपको आगे आना होगा। जब बाबा साहब की बात होती है तो मेरे बाबा साहब, ऐसी धर्म का कार्य भी जो है वो भी मेरा ही कार्य होना चाहिए। अगर आप बदलाव देखना चाहते हैं तो आप अच्छे से बिहेव करते हैं, आप अच्छे कपड़े पहन के जाते हैं, आप आपस में प्यार से बात करते हैं। बिहार के अंदर जब आप होते हैं लड़ाई झगड़ा नहीं करते, तो वो एक मॉरल ग्रोथ होती है। दूसरी ग्रोथ होती है जब आप वहां जाते हैं तो उसका फिर दान पुण्य करते हैं, कोशिश करते हैं आपका टेम्पल और बेहतर हो और चीजें बहुत सारी बेहतर हो, तो वो दूसरी आपकी बढ़ोतरी होती है, जेनरोसिटी ग्रोथ कहते हैं उसे, दान पारमिता भी बढ़ती है। नंबर 3 होता है स्पिरिचुअलिटी ग्रोथ, ताकि आपको धम्म के बारे में और ज्यादा ज्ञान की प्राप्ति होती है। जब आप बिहार में जाते हैं, आप बंते जी से बात करेंगे, वार्तालाप होगी, कुछ ना कुछ ज्ञान लेकर आएंगे। जब ये तीनों चीजें मिलती हैं तो आपको पुण्य की प्राप्ति होती है। तो मैं ये चाहता हूं कि हर बुधवार को आपको अपने बिहार पे जाना होगा, बिहार को सपोर्ट करना होगा, बनते लोगों को सपोर्ट करना होगा, नए भिक्षु प्रोटेक्शन में सपोर्ट करना होगा। उसके बदले मैं आपको वादा करता हूं, अगर किसी भी तरह से बुद्धिस्ट लेवल पे कोई मदद चाहिए होगी तो गगन मलिक फाउंडेशन उस धर्म के लिए सबसे आगे खड़ा होगा। आज मुझे इस बात की खुशी है, मुझे आइडिया नहीं था कि इतने सारे लोग इकट्ठे होंगे, इतना बड़ा प्यारा वेलकम देंगे, तो उस चीज के लिए मैं बहुत ही आप सभी का आभारी हूँ। और
बहुत सारी चर्चाएं चल रही हैं कि चंद्रपुर में धम्म का और अच्छे से कार्य हो सके। हम कोशिश कर रहे हैं। क्या होता है, कई बार यहाँ पे यंग फोर्स बहुत है। चंद्रपुर जितनी भी जगह है, सबसे खासियत इस जगह की ये है कि जितने 300-400-500 बच्चे जुड़े हैं सारे यंग हैं। उन सारों के अंदर जोश है, उन सारों के अंदर धम्म का काम करने की एक बहुत बड़ी चाहत है। तो उन बच्चों के लिए क्या हम कर सकते हैं, इस पे हमने एक मीटिंग रखी है। मैंने आज ही कहा था कि हम सारे बैठे, कैसे उन बच्चों की हम मदद कर सकते हैं ताकि वो जीवन में आगे बढ़ सके और पैरेलली जो है बुद्धिज्म का भी काम वो करते हैं। हम जाने से पहले लास्ट बात की ओर समझा देना चाहता हूँ, जिसके बिना आप जीवन में कुछ ज्यादा नहीं कर पाओगे। जो दान पारमिता वो सबसे बड़ी आप जितने भी ये जो मूर्तियां देख रहे हो, ये सब दान पारमिता की। वो तो आगे बढ़े, लेकिन क्या हमारे अंदर वो कब जागेगी? हमें भी वो अपनी दान पारमिता को जगाना है। कई आते हैं, बिहार में जाते हैं, बंते जी के पास आते हैं, तो आप ये लेकर चलिए। अगर आप 1 रुपए का दान करते हैं तो आपको 10 रुपए की वापसी किसी न किसी रूप में मिलेगी ही मिलेगी। तो अपनी दान पारमिता को आपको हमेशा बढ़ा के रखना है। बहुत बहुत एक बारी मैं फिर से आप सभी का शुक्रिया करता हूँ और बड़े सारे कार्य ऐसे करता हूँ जहाँ मैं अटक भी जाता हूँ, जिसमें बहुत सारी चीजें इन्वॉल्व होती हैं। बहुत ज़्यादा टेंशन रहता है, बहुत ज़्यादा पैसे का भी इन्वॉल्वमेंट आता है, बहुत ज़्यादा हेडेक्स आ जाते हैं, लोगों का सामना भी करना पड़ता है। तो एक आदमी जो है वो हमेशा चट्टान की तरह मेरे पीछे मुझे सपोर्ट करने के लिए खड़ा है और मैं उसे महाउपासक की उपाधि दे चुका हूँ। सिद्धार्थ हत्ती मेरे जी, मैं चाहता हूँ एक तालियां इनके लिए भी बजाएं। ये हमेशा मेरी बैक में खड़े हैं कि ताकि मेरे को किसी भी प्रकार की कोई प्रॉब्लम ना है। लेकिन धीरे धीरे मुझे लगता है कि मैं उस मकाम पर पहुंच रहा हूँ कि मुझे भारत के हर बुद्धिस्ट का प्यार मिलना शुरू हो गया है। और जिस हिसाब से प्यार मिल रहा है, मैं जितने भी बुद्धिस्ट लोग हैं हमारे देश के, उनको सभी को इंटरनेशनल बुद्धिस्ट राष्ट्रों से जोड़ूंगा और पूरे भारत को इस बात का एहसास करा दूंगा कि अब से ये बोलना बंद कीजिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई। ये याद रखिए, ये देश जो है बुद्धिस्ट हिंदू मुस्लिम सिख ईसाई का है, वो नाम आप कहीं उसमें छुपाइए ना। और बाबा साहब का सपना पूरा करना, यही मेरी आखिरी इच्छा है मेरे जीवन की। मेरे मरने से पहले अगर मैं कुछ भी एक ऐसा कर गया जिसमें कुछ ऐसी बात हो जाएगी तो मैं अपने आप को सौभाग्यशाली करूंगा। और वो सपना है, एकमात्र सपना है, बौद्धमय भारत का सपना। बहुत बहुत शुक्रिया एक बारी। तो जय भीम अब हम बोलेंगे तो मुझे लगता है कि ये गूंज जो है पूरे संसार में पहुंचनी चाहिए। ये जो यहाँ पे 5000 लोग हैं, कम से कम 50,000 की आवाज आनी चाहिए। तो मुझे लगेगा कि मैंने जो बात कही वो आपके दिल तक पहुंची। जय भीम आप तक पहुंच गई। बहुत बहुत धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम सर। वैशाख बुद्धभूमी फाउंडेशनचे सर्व आयोजक यांना माझी विनंती आहे की त्यांनी विकास राजा यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। वैशाख बुद्धभूमी फाउंडेशन चंद्रपूर। सावस्ती बुद्ध विहार चिचपल्ली तर्फे भोजनदानाचं आयोजन आहे। आपले सर्व उपस्थितांना माझी विनंती आहे, आपण भोजनदानाचा आस्वाद घेऊ शकता आणि अवघ्या काही क्षणातच तूच माझा बाप भीमा, तूच माझी माय, विकास राजा यांचा बुद्ध गीताचा कार्यक्रम इथे सुद्धा सादर होईल। बुद्धविहार तामगाव यांच्यातर्फे पावसाने सगळे लोक जमा झाले।
वैशाख बुद्धभूमी फाउंडेशन चंद्रपूर द्वारा आयोजित भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम थोड्या वेळातच सुरू होणार आहे. अनेक वर्षी या महिन्याची स्वयंसेवी झाल्यामुळे त्यांच्या मागे तुम्हाला महिलांनी त्यांच्या मागे अरण्यामध्ये यावं. त्याचप्रमाणे घरांमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथे थांबा पाहू शकतो. तुम्ही कुठून आले? अष्टभुजाची का? म्हणजे तुम्ही प्रभूची काय? अखिल विश्वाला शांतीचा, मैत्रीचा आणि करुणेचा संदेश देणारे, या विश्वाला विज्ञान प्रदान करणारे मानवी मनाचे प्रथम भाष्यकार शाक्यमुनी शाक्यसिंह महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. तदनंतर सर्वात पहिला बोधिसत्व या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. अरे कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव कोण्या दगडात नाही, देव कोण्या मंदिरात नाही. अरे देव हा माणसात शोधावा. अरे जनसेवा ही खरी ईश्वर सेवा असं आपल्या अभंगाच्या माध्यमातून मांडणारे आणि तथागत बुद्धाला आपलं वैचारिक गुरु मांडणारे राष्ट्रसंत तुकोबाराय. तदनंतर माझ्या बांधवांनो, या सह्याद्रीच्या तेराखोऱ्यामध्ये सिंहासारखे छावे टाकत मेलेले मनगडात पदळून गुलामांचं साम्राज्य निर्माण करणारे बहुजन प्रतिपालक करवाडे प्रभूषण छत्रपती शिवाजी राजे भोसले. वाघाशी लढतगीर वाघाचा जाबाड फाडणारे आणि तत्कालीन काशी वाराणसी इथल्या पंडिताला संस्कृत भाषेच्या वादविवादामध्ये हरवणारे आणि बुद्धभूषण हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहून माझ्या तथागताच्या चरणी अर्पण करणारे संस्कृत पंडित छत्रपती शंभूराजे भोसले. या पुण्यामध्ये सर्वात पहिला स्पृश्यांची शाळा उघडणारे, खऱ्या अर्थाने माझ्या बांधवांनो गुलामीच्या नरकातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचं पाऊल टाकणारे, खऱ्या अर्थाने या संबंध बहुजन समाजाला आपल्या मायेचा असीम प्रेम देणारे या भारताचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. धरती पुत्र धरती आबा बिरसा मुंडा, चालतं बोलतं विद्यापीठ, वैराग्य मूर्ती राष्ट्रसंत गाडगे बाबा. तसेच माझ्या बांधवांनो, अरे आरक्षणाची सुरुवात आपल्या राज्यापासून करणारे आणि माझ्या बाबासाहेबाला स्कॉलरशिप देऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात पाठवणारे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो बांधवांनो. आणि माझ्या बांधवांनो, खऱ्या अर्थाने ज्या ज्या महान पुरुषांनी माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला, माझ्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले, मग ते आमच्या ओबीसी बांधवांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख असो, कर्मवीर भाऊराव पाटील असो, या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतोय माझ्या बांधवांनो. आणि या सर्व महापुरुषांना जन्म देणाऱ्या माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, योग माता भीमाई, ज्ञान माता सावित्रीबाई फुले, राजमाता माझी जाऊ
बाबासाहेब यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतोय. त्यागमूर्ती माझी माय माऊली रमाईच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय माझ्या बांधवांनो. आणि या सर्व महापुरुषांच्या विचारांची गुणाबेरीज म्हणजेच जातीच्या आजाराने जर्जर झालेल्या या भारताला लाभलेला शेवटचा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. मी नुसतं भारतरत्न म्हणणार नाही, मी नुसतं भारतरत्न म्हणणार नाही, कारण आज भारतरत्न ही पदवी इथल्या प्रस्थापितांनी टिप्पिडाडो खेळणाऱ्यांना सुद्धा दिली. माझा प्रश्न इथल्या बुद्धिजीवी लोकांना, अरे इथल्या या लोकांनी भारतरत्न दिलाय सचिन तेंडुलकरला, आणि ज्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिलंय तो भारतरत्न दिलेला यांचा माणूस आज टेलिव्हिजनवर जंगली रमीची ऍडव्हर्टाईज करतो. मग मला सांगा माझ्या बांधवांनो, अरे जुगाराची ऍडव्हर्टाईज करणारा माणूस भारतरत्न असू शकतो का? बोलो अभी नहीं बोलोगे तो मर जाओगे, आने वाला कल तुम्हें जिंदा नहीं रहने देगा. बोला रे बोला. जुगाराची ऍडव्हर्टाईज करणारा माणूस भारतरत्न होऊ शकतो का? फक्त 40% लोक बोलतात, बाकी 60% लोकांना फक्त अनुभव फुबडला, नुसते बसले. 60% लोकांनी फक्त अनुभव खाल्ला इथं बसले. अरे बाबासाहेबांचा लढा, बाबा आजचं गाणं फक्त गाणं होणार नाही. लोक गातात, गाणारे भरपूर आहे, पण म्या नुसतं गाणं गात नाही, म्या समाजाला खऱ्या अर्थाने धर्माचे धडे, बाबासाहेबांचे धडे आणि व्यवस्था परिवर्तनासाठी माझं गाणं आहे. नुसतं गावं म्हणून मी गाणं गात नाही. अरे माझ्या बाबासाहेबांचा लढा फक्त भाकरीसाठी नव्हता रे, पोटासाठी नव्हता, तर माझ्या बाबासाहेबांचा लढा स्वाभिमानासाठी होता. ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही स्वाभिमानानं वर मान करून जगले पाहिजे, तर माऊल्यांनो, माझ्या बांधवांनो, तुम्ही बोललं पाहिजे, व्यवस्थेला प्रश्न केला पाहिजे. अरे माझा प्रश्न आहे व्यवस्थेला, जगली रमीची जुगाराची ऍडव्हर्टाईज करणारा माणूस भारतरत्न होऊ शकतो का? नाही. अरे म्हणून तर बोलतोय, अरे भारतरत्न द्यायचा असेल तर कुणाला द्या? अरे भारतरत्न द्यायचा असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलांना द्या, माता सावित्रीबाई फुलांना द्या, अरे अण्णाभाऊ साठेंना द्या, या सर्वांना भारतरत्न द्या रे. अरे परंतु माझ्या बाबासाहेबाला फक्त भारतात नाही रे, तर संपूर्ण विश्वात वंदन केलं जातं. म्हणून मी बोलतोय, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व धम्ममे आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतोय माझ्या बांधवांनो. इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या समाजरूपी मायबापाला माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतोय. जय भीम. आणि आजचा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम माझ्या बांधवांनो, फार आनंदाची गोष्ट आहे. आज या 16 सप्टेंबरला चंद्रपूर चितपल्ली येथे थायलंड प्राप्त भव्य बुद्धरूप मूर्तीचे वितरण सोहळा या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि तसेच या कार्यक्रमाचे आयोजक आहेत वैशाख बुद्धभूमी फाउंडेशन, तसेच गगनमली फाउंडेशन यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा कार्यक्रम प्रबुद्ध चॅनलवरती आपल्या सर्वांना लाईव्ह बघण्यासाठी मिळणार आहे. म्हणून आपण सर्वांनी प्रबुद्ध चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या बांधवांनो, ज्या ज्या मंडळींनी या कार्यक्रमासाठी अहोरात्र कष्ट केले, या सर्व आयोजक मंडळींसाठी एक वेळा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या सर्व आयोजक मंडळींना यो विकास राजा जय भीम म्हणून सल्यूट करते. अधिक वेळ न घेता माझ्या बांधवांनो, एका छोट्याशा बंधन गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करतो. लक्ष देऊन आणि आज खऱ्या अर्थाने 84,000 बुद्ध विहार सम्राट अशोकांनी बांधलेले होते. आमच्या गगनमली फाउंडेशनचे आमच्या सर्व बांधवांनी, आमच्या गगन मलिक साहेबांनी एक प्रण घेतला कि 84,000 बुद्ध स्तूप इस देश में अशोक सम्राट जी ने बनाए थे, इस जम्बूद्वीप में बनाए थे. लेकिन कुछ लोगों ने उसे सिंदूर लगाकर, कुछ लोगों ने अपना भगवान बना दिया, कुछ लोगों ने बुद्ध को भगवान बना दिया, कुछ लोगों ने पत्थर को सिंदूर लगाकर भगवान बना दिया. लेकिन इस प्रबुद्ध भारत को फिर से प्रबुद्ध भारत करने के लिए गगन मलिक फाउंडेशन की ओर से 84,000 बुद्ध मूर्ति का वाटप इस भारत देश में होने वाला है. गगन मलिक फाउंडेशन के लिए एक बार जोरदार तालियां हो जाना चाहिए. इसलिए तो मेरा कहना है साथी, बुद्धं नमामि संघं नमामि बुद्धं नमामि
विठ्ठल दादा उमपलेचा दुनिया में कोई भी चीज पल्ले वालों कि दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं, दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं, वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं, कि दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं। ये 4 लाइन पेश करते मैं समझ जाऊंगा यहाँ पे सच्चे जय भीम वाले कितने हैं, और आजकल नकली सब जय भीम वालों की बहुत तादाद समाज में बढ़ रही है। ये 4 लाइन पेश करते समझ जाऊंगा कि दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं, वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं। अरे आएंगे जाएंगे कितने साहब, लेकिन अरे मेरे बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं। भाई ऐसा मत करो यार, बहुत ताकत लगती माहौल बनाने के लिए, बहुत ताकत लगती। या आतड्या घशात होईस तर ओढतो आम्ही। हाँ संभालो दादा जरा संभालो। हाँ मेरे बाबा साहब से बढ़ गए कोई साहब नहीं, इसलिए तो मेरा कहना है साथी क्या, अरे बुद्ध फूले आते नजर, हेलो मॉनिटर, बुद्ध फूले आते नजर, अरे बुद्ध फूले आते नजर भीमराव में, भीमराव नजर आते हैं, भीमराव नजर आते हैं, भीमराव नजर आते हैं पीपल की छांव में, पीपल की छांव में, कल पानी ना मिला, आज नल से घर में पानी है। चिचपल्ली वालों, कल पानी ना मिला, अरे हमारे पुरखों को पानी के लिए इस व्यवस्था ने तरसाया है, मेरे बाबा साहब को पानी के लिए इस व्यवस्था ने तरसाया है। अरे काल त्या महारच्या काठी कुत्र्या मांजरांना जनावरांना सुद्धा पाणी पिण्याची संधी होती रे, पण आम्ही चालती बोलती माणसं असून त्या पाण्याला स्पर्श करण्याची आम्हाला संधी नव्हती। नंतर बोलतोय कल पानी ना मिला, आज नल से घर में पानी है, कल पानी ना मिला, आज नल से घर में पानी है, अबे कल झोपड़ी ना मिली, आज महलों में जिंदगानी है। कल पाणी ना मिला माऊल्यांनो, आज तुम्ही पुरुषाच्या सोबतीला इथे बसलेले आहे, हे स्वातंत्र्य भेट तुम्हाला एका दिवसात मिळालं नाही। या तुमच्या स्त्रियांच्या हक्क अधिकारासाठी माझे बाबासाहेब अवरात्र झटले। हिंदू कुळवी लिहिलं, अरे या भारत देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माऊलीला, प्रत्येक जाती धर्माच्या नारीला समानतेचा अधिकार मिळावा, म्हणून माझ्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुम्हाला प्रावधान दिले। इसलिए तो मैं कहना चाहूंगा
कल पाणी ना मिला आज नल से घर में पाणी है. काल सार्वजनिक पाणवट्यावर आम्हाला पाणी भरण्याची संधी नव्हती रे, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं आज तुमच्या डायरेक्ट किचनच्या बेसिंग मध्ये नळ आहे का नाही? बोला, घरी कशा बोलता? जिथं नाही बोलायचं तिथं बोलता, आणि जिथं बोलायचं तिथं. आणि त्यापेक्षा जास्त जणी विचारा नुसत्या टक्कर मकर वट बाबुरा सारख्या पाहून राहिले. माऊल्यानो, हा विकास राजा तुम्हाला जबाबदारी देतोय. घर परिवारासोबत आपल्या मुलां बाळांवर बौद्ध धम्माचे संस्कार करण्याची जिम्मेदारी तुमची आहे. गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्ही बोलल्या पाहिजे बेटा, तुम्ही बोलल्या पाहिजे. कल पानी ना मिला आज नल से घर में पानी है. अरे कल झोपड़ी ना मिली आज महलों में जिंदगानी है. अरे ये किसी देवता का अदना करिश्मा नहीं है यारो, ये विश्वभूषण मेरे बाबा साहब की मेहरबानी है. बाबा साहब को तथागत बुद्ध को जरा दोनों हाथ खड़े करके मेरे साथ सर्वांनी दोन्ही हात वर करा. तिकडे मागे दोन्ही हात वर करू. ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी त्यांनी दोन हात वर करा. काका गोली कर तेवढं देऊ का तुला? हात वर कर, दोन्ही हात वर करू. बांधवांनो, आजूबाजूला लक्ष करा. घेता का नाही आरक्षण? घेता ना? रमाई आवास योजना मला द्या, मी घेता का नाही? आजूबाजूला लक्ष करा. आपल्या दोन्ही हात वर, सर्वांनी दोन्ही हात वर करा. दोन्ही हात सरक मावशी बोल. दोन्ही हात वर करू, दोन्ही हात वर. आपल्या आजूबाजूला लक्ष करा. ज्याने हात वरत केला नसेल त्या त्याच्यावर रेकॉर्डात टाकून काय नाही पुढची पुढे. दोन्ही हात वर करून टाळ्यांसोबत रेडी आता बहुत एन्जॉय होत होता. पण आता जा लागतंय वापस. नेक्स्ट टाइम राहिलं तर आपण येऊया आता. चला तर आता घरी जाऊया आपण चिंचपल्लीवरून चंद्रपूर. आता आम्ही घरी जासाठी निघलोय मंदिर हनुमानजीचं. तर घरी जासाठी आम्ही निघलो. आता 5 वाजत आहे ना, तर 4 वाजता शायद प्रोग्राम सुरू झाला होता, पण आम्ही जास्त जाऊ नाही शकत होतो ना. तर लागण तर नाही का, माहोल मस्त जमला होता, बड्या मजा येत होती. तर आम्ही जास्त थांबलो असतो तरी थोडं थांबलो, 1-2 गाणं वगैरे ऐकलो, बहुत छान वाटलं. तर आता आम्ही आपल्या घरी घेऊन चाललो बऱ्यापैकी. आमच्या गाडीवर 3 जण आहे. तर असा गेला आजचा दिवस. आज आम्ही काही जाणार की नव्हतं, कन्फर्म की नव्हतं, पण आता असंच जावं म्हणलं आता. तर बहुत मजा आली. तुम्ही पण गेले असाल ना, तुम्हाला पण माहिती आहे की काका होतं तिथे. जेवण पण होतं. जेवण म्हणजे डाळणं भातच होता, खीर होती. त्याच्यानंतर असे बुक वगैरे नाही का विकासाठी त्यांनी आणले होते. अजून टॉयज वगैरे होते. आणि मग थोडंसं त्यांनी नाही का बुद्धाची मूर्ती पण दिले नाही का एक विहारवाल्याला. म्हणजे बुद्धाची मूर्ती वगैरे नव्हती त्यांच्याकडं ना, तर म्हणून म्हणजे होती, म्हणजे अशी छोटीशी होती म्हणून नाही का त्यांनी बुद्धाची मूर्ती दिली. बहुत सारे बुद्धाच्या मूर्त्या होत्या. तुम्ही जर आमचा ब्लॉग वगैरे पाहणं तुम्हाला दिसणार की तिथं बहुत साऱ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत, मोठ्या मोठ्या. तर नाही का, तर त्यांनी देणार आहे गगन मलिक फाउंडेशनकडून. त्यांनी पण आले होते, बहुत छान भाषण वगैरे दिले.
त्याच्यानंतर नाही का माझं ते नाव ठेवलं होतं बनतेजी, त्यांनी पण दिसली आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवणार. मी त्यांच्यासोबत फोटो पण खिचली आणि त्याला सांगली पण की तुम्ही माझं नाव ठेवले आणि अच्छा म्हणले. मग फोटो वगैरे काढलो आम्ही बऱ्यापैकी आणि छोटे छोटे बनतेजी मस्त खुश होते, चांगल्या आणखी बोलत होते. बाया विचारत कुठून आल्या, का करता तुम्ही, कधी जेवता, तर त्यांनी सांगत होते असं तसं. तर असं झालं, बहुत मजा आली. त्याला मी घरी पोचली, कुकेला दाखवून देतो तुम्हाला. चला गाईज, आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करून टाका. बहुत मजा आली. असंच तुम्ही आम्ही कुठं जाणार तुम्हाला व्हिडिओ दाखवणार बऱ्यापैकी. चलो गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.